नर्मदे ह्या माझं नाव पूनम टापरे. आय एम फ्रॉम UK, लंडन. आय हॅव बीन स्टेईंग इन UK फॉर आता 23-25 इयर्सच्या आसपास झालेत. त्याच्या आधी मी सिंगापूरला होते. UK मध्ये आय हॅव 2 kids अँड हजबंड. सो आम्ही तिथे सेटल नंतर झालेलो. UK मध्ये जाऊन आय स्ट्रगल्ड अ लॉट, कारण का मला बिझनेस सेट करायचा होता. टू सेट अप माय ओन बिझनेस इट ऑलमोस्ट टुक मी 10 years. वेन नर्मदा परिक्रमाचं नाव आलं तर मेनी थिंग्स हॅपन, बट माझा बिझनेस जो सेट झालेला होता त्याला 10 seconds लागले मला तो बिझनेस बंद करायला अँड टू मेक अ डिसिजन दॅट आय एम चूजिंग नर्मदा परिक्रमा ओव्हर माय बिझनेस. So it was a very big decision for me. How did Narmada Parikrama came into my mind? It's sometimes I think you get your own answers. फक्त की तुम्हाला answers शोधायला पाहिजे आणि त्याच्यावरती ट्रस्ट करायला पाहिजे की those answers are for you. So material thingsच्या बद्दल when I was talking with my friends आणि एकदा असंच मेडिटेशनला बसला असताना the same questions मला आले होते की इफ यू मटेरियल थिंग्सचं यू आर टॉकिंग, तर जो बिझनेस मी सेट केला आहे तो बिझनेस जर मला कोणीतरी सांगितला की गिव्ह इट अप नाव, तर तू किती गिव्ह अप करशील? तर माझा आन्सर होता नाव, आय विल डू इट नाव. तर मला क्वेश्चन आला, ओके देन तुझा बिझनेस स्कूल्सनी बंद केला किंवा पॅरेंट्सनी कंप्लेंट केल्यावरती बंद केलं तर चालेल का? सो माय आन्सर वॉज नो. मला बिझनेस माझा बंद करायचा आहे, बट नॉट ऑन निगेटिव्ह थिंग्स, नॉट रुइनिंग माय कॉन्फिडन्स, बट समथिंग ज्याचा काही मोल नाही आहे, समथिंगची त्याची तोड नाही आहे, समथिंगला कम्पॅरिझन नाही आहे. तर मला जर ती गोष्ट सापडली तर मी माझा बिझनेस नक्की क्लोज करेन. आणि नेक्स्ट डेला मी माझ्या मम्मीशी टॉक करत होते आणि मी जस्ट प्रयागराजवरनं आली होती आणि एक अंकल आमच्याबरोबर जॉईन झाले होते. तर मम्मीनी असं मला बोलता बोलता म्हटली, अगं ते अंकल आहेत ना ते परिक्रमाला चाललेत. तर मी तिला विचारलं व्हॉट परिक्रमा? तर ती म्हटली ते नर्मदा परिक्रमाला चाललेत. सो ती म्हटली विचार त्यांना. आय ट्राय टू मेसेज दॅम, त्यांचा रिप्लाय नाही आला. सो आय स्टार्टेड सर्चिंग आणि देन आय फाउंड अबाउट उत्तरवाहिनी परिक्रमा. आय लुक्ड इन टू इट बट समहाव इट डिडंट हुक्ड ऑन टू मी. सो मी ती लिव्ह करून टाकली. बट आफ्टर समवन इट केम ऑन नॉकिंग अगेन. तर मी परत सर्च मारल्यावरती मला नर्मदा परिक्रमा दिसली. तर जेव्हा मी ते रीड केलं की नर्मदा परिक्रमा ही 3700 किलोमीटर्सची आहे. यू नीड टू पिकअप युअर ओन लगेज, आयसोलेशन आहे, यू वॉक ऑल बाय युअर सेल्फ, तुम्ही टोटली एकांतात आहे. तर ते जेव्हा मी ऐकलं की 3700 किलोमीटर्स, ती एवढी मोठी जर्नी आणि स्पेशली तुम्ही एकटे असणार आहे, नॉट अ गायडेड ट्रिप की मला लोकांना फॉलो करायचं आहे, दॅट समथिंग हुक्ड ऑन. जेव्हा मी ते डिस्क्रिप्शन ऐकलं, दॅट वॉज द टाइम आय डिसाइडेड की दिस इज फॉर मी, मला हे करायचे, मी करणार आहे. त्याच्या पुढची सगळी जर्नी मैयानी प्लॅन केली आहे, बिकॉज इट वॉज नॉट इझी परमिशन्स घेण्यापासून ते सगळं व्हायला. बट फुल ड्रामा मैयानी रचला, सगळे कॅरेक्टर्स मैयानी प्ले केले, बट समहाव मैया मेड इट हॅपन फॉर मी. सो राइट फ्रॉम स्टार्टिंग द जर्नी फ्रॉम UK टिल फिनिशिंग इट हिअर, मैया प्लेड अ व्हेरी बिग रोल माझ्या लाईफमध्ये. नर्मदे ह्यार. नर्मदे ह्यार. जर्नी UK पासून स्टार्ट झाली, बट UK टू नर्मदा परिक्रमा बिग जम्प आहे. बिकॉज फॅमिलीला ॲक्सेप्टन्समध्ये आणणं आणि त्यांनी मला परमिशन देणं, इट्स अ बिग डील, स्पेशली बिकॉज मी अब्रॉडला असते. सेकंडली मला विप्लाश आहे. विप्लाश म्हणजे मला ॲक्सिडेंट झाला होता, मला व्हॅननी ठोकलेलं मागणं, तर त्याच्यामुळे माझा शोल्डर गॉन आहे. तर मी लास्ट 10-15 इयर्समध्ये मी छोटीशी बॅक पण होल्ड नाही केली, बिकॉज मी होल्ड केलं की माझा शोल्डर लॉक होतं. तर घरच्यांना ते माहिती आहे की मला सामान उचलता येत नाही. इंडियामध्ये मी एकटी ट्रॅव्हल कधीच केलेलं नाही आहे, म्हणजे असं फिरणं बिरणं तर इज नॉट पॉसिबल. माझं नॅव्हिगेशन खूप गणलेलं आहे. मला जर सांगितलं की मैयाला राईट साईडलाच ठेवून चालायचं,
मी लॉस्ट होऊन जाईल थोड्या वेळाने. जर 2-3 लेफ्ट राईट केले की मी लॉस्ट होणार, की मैया राईट साईडला, म्हणजे राईट साईड कुठे आहे. तर हे घरात सगळं माहीत होतं. मोर की ही जर्नी 3700 किलोमीटर्स आहे आणि इट इज गोइंग टू टेक, म्हणजे मला तर चालायची सवय नाही आहे. तर मी जरी रफली काउंट केलं की मी 10 किलोमीटर किंवा 15 चालले तरी इज गोइंग टू टेक मी एजेस 6 महिने. तर घरात परमिशन काढणं वॉज अ व्हेरी बिग डील फॉर मी. माझ्या घरामध्ये मी जेव्हा म्हटले की मला जायचं आहे तेव्हा मला टोटली इग्नोर केलं हस्बंडनी माझ्या. खूप दिवस इग्नोर केल्यावरती मी फक्त, आम्ही दोघं एकमेकांना बघितलं घरामध्ये, तर मी फक्त एकच क्वेश्चन करायचे, मी जाऊ. नर्मदे हर. आता बिगेस्ट क्वेश्चन आहे की ह्याच्यामध्ये मैयाचा काय रोल होता. ॲक्च्युली जो ग्रुप फॉर्म झाला होता तो ॲक्च्युली झाला होता जस्ट फॉर परमिशन सेक. बिकॉज माझे जेव्हा तिकीट्स बुक झाले बिकॉज ऑफ तो ग्रुप, त्याच्यानंतर जेव्हा मी त्यांना परत कॉन्टॅक्ट करायचा ट्राय केला तर तो ग्रुप वॉज नो मोर. ते जे कुठले लेडीज जाणार होते त्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि समहाव एव्हरीथिंग वेन फ्लॉप. कुणाचं तरी लग्न आलं, कुणाचं तरी ॲक्सिडेंट सम ऑर अदर झाले आणि त्या सगळ्या 5-7 लेडीज जे येणार होत्या त्या ऑल कॅन्सल झाल्या. त्यांच्याबरोबर ती व्हॅन पण कॅन्सल झाली. तो इट वॉज ऑल प्लॅनिंग ऑफ मैया की मला फक्त ते नवऱ्याकडनं परमिशनसाठी तिकीट बुक करणं आणि ॲज सून एज ते झालं तो ग्रुप परत डिझॉल्व्ह होणं. सो इट्स ऑल नर्मदे हर. नर्मदे हर. एक बिग क्वेश्चन असतो की परिक्रमा करायची सगळ्यांना असते बट होत नाही. और एक तर खूप मेन आहे की ही परिक्रमाला तेच जाऊ शकतात, आय थिंक सो, आय हॅव नॉट, की ज्यांना इन्व्हिटेशन आहे किंवा मैयाचं आमंत्रण आहे. अख्ख्या तटावरती जर गेलं तर मला सगळेजण म्हणत होते की या गोष्टीला मैयाने जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत ती गोष्ट होत नाही, विच आय टोटली अग्री, बिकॉज मी मैयाचं नाव कधीच ऐकलं नव्हतं. सो फॉर मी दॅट इज व्हेरी ॲप्ट. बट सेईंग दॅट मला असं वाटतं की तुमच्याकडे ते नाव आलंय, तुम्हाला ते इन्व्हिटेशन आलंय, पण ते तुम्ही चूज करायचं की नाही ही तुमची प्रायोरिटी आहे. मला ते कळालं पण मी पण त्याच्यात ऑप्शन शोधू शकले असते. म्हणजे जे माझे प्रॉब्लेम सांगितले की मी अब्रॉडवरनं आहे, माझी मुलगी जस्ट 16 इयर्सची आहे, ती आत्ता 12वीची एक्झाम्स देत होती, प्लस माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न जस्ट ठरलं होतं आणि आमच्या घरातलं हे आफ्टर 29 इयर्सचं पहिलं लग्न आहे. मी घरात कोणाला सांगितलं नव्हतं आणि जेव्हा त्यांनी प्लॅनिंग चालू केली लग्नाची मला इन्क्लूड करून, तर मला माझ्या बहिणीला सांगायला लागलं की सॉरी मला त्याच्यातनं एक्सक्यूज कर, कारण का माझे तिकीट्स ऑलरेडी बुक झालेत आणि मी परिक्रमाला चाललेत. तेव्हा आमच्या घरात पण सेम सिच्युएशन झाली की मम्मी पण मला म्हटली की घरातलं पहिलं लग्न आहे, तू नेक्स्ट इयरला परिक्रमाला जा. पण प्रायोरिटायझिंग, यू नीड टू प्रायोरिटाईज. मी तिला म्हटलं आई देर इज नो नेक्स्ट टाइम, मला माहित पण नाही नेक्स्ट टाइमपर्यंत मी जिवंत असेल का नाही, ते राहून जाईल. म्हटलं मी घरच्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सशी डील केलंय, आता हे बाहेरचे थोडेसे प्रॉब्लेम्स आणि ही माझी एक्झाम्स आहे, मला माहिती आहे ही माझी टेस्ट आहे, मी कशी डील करते. मी माझ्या बहिणीला सांगितलं की हे बाई माझी टेस्ट आहे, आय कॅन अंडरस्टँड की मी कशी डील करते, कारण का आय नो की माइट बी मी तुझ्या मुलीच्या लग्नाला नाही आली तर तू माझ्या मुलीच्या लग्नाला नाही येणार आहे, हे लॉजिकली होऊ शकतं. बट मला आत्ता प्रायोरिटी वाटते की इकडे जायची. मला आत्ता ह्याच्यावरती दुसरं काही नाही वाटत आहे, कारण का लग्न माझ्याशिवाय होऊ शकेल, नवरा बायको अर्ध आहे, बट माझी परिक्रमा माझ्याशिवाय होणार नाही, मला माझी परिक्रमा करायची आहे. सो आय थिंक प्रायोरिटायझिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं म्हणतो ना की घरी बसलोय आणि स्कूलमधनं फोन आला की तुमचा मुलगा पडलाय, तर यू प्रायोरिटाइज इजंट इट. तुम्ही तुमच्या हातातल्या सगळ्या गोष्टी ड्रॉप करता आणि तुमच्या मुलाला घ्यायला जाता. दिस इज सेम थिंग लाईक दिस. तुम्हाला जेव्हा हे इन्व्हिटेशन आलं आहे, यू नीड टू ड्रॉप आउट बाकीचे जे बॅगेजेस आहेत ना, आणि यू नीड टू प्रायोरिटाईज की तुम्हाला जायचं आहे. वन्स यू डिसाईड तुम्ही जाणार आहे, बाकीच्या गोष्टी हळूहळू फॉलो अप होतात किंवा तुम्ही त्याचे ऑप्शन शोधायला लागतात की तुमच्या मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, स्कूल पिकिंग आहे, तुमचा व्हॉट एव्हर तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणी ना कोणीतरी येऊन तुम्हाला गाईड करतं, हेल्प करतं. बट ओनली थिंग इज यू नीड टू प्रायोरिटाईज. त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला की माइट बी तुमची परिक्रमा पण सक्सेसफुल होऊ शकेल. आय डोंट नो, मैयाची मर्जी. नर्मदे हर. नर्मदे हर. एक बिगर क्वेश्चन आहे की जेव्हा मी ही जर्नी स्टार्ट केली
मला ट्रस्ट होता ही जर्नी मी करू शकेल. फ्रँकली स्पीकिंग 0. मला माझ्यावरती ट्रस्ट तर नव्हताच. प्लस मी हे सगळं काय करते ह्याचा पण मला ट्रस्ट नव्हता की मी काय, म्हणजे ॲट अ मोमेंट मला असं झालेलं की मी हायपर डिसिजन घेतला का, मी ओव्हर कॉन्फिडंट होते का, मी पळून जाते का, मी काहीतरी ऑप्शन शोधते का गेट अवेचा. सो मला खूप क्वेश्चन्स पडत होते की मी हे चूज केलं आहे, राईट डायरेक्शन आहे माझ्या लाईफमध्ये जायची, और व्हॉट इट इज. सो एक दिवस अशीच वॉक करत असताना जेव्हा सगळं सेटल झालेलं तेव्हा मी मैयाशी टॉक करत होते. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय टॉक्ड विथ हर. मी म्हणलं मैया मी डिसिजन तर घेतलं आहे, तिकीट बुक्स आहेत, बट ना मला कॉन्फिडन्स नाही आहे माझ्यावरती, हा डिसिजन माझं राईट आहे का नाही. मला असं वाटतं मी ओव्हर कॉन्फिडंट डिसिजन घेतला आहे. देर इज सम रिझन मी हे घेतलं आहे, मला कळत नाही आहे. बट जर वाटतंय तुला की हा डिसिजन तू मला घ्यायला लावला आहेस आणि ही प्लॅन जर्नी म्हणतात ना की एव्हरीथिंग इज ऑलरेडी प्लॅन्ड, बट यू नीड टू बी. इन्व्हिटेशन सगळ्यांना असतं, बट ते इन्व्हिटेशन एक्सेप्ट करायला लागतं. तर हे इन्व्हिटेशन तू मला दिलं आहे आणि मी ते एक्सेप्ट केलं आहे, बट हे इन्व्हिटेशन माझ्यासाठीच आहे ना, तर मला एक तू क्लू दे. आणि आय टोल्ड हर सी मी आहे ना गोष्टी बाय करू शकते इकडे, पण मी बाय करणार नाही आहे, बिकॉज दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. आय वॉन्ट समथिंग दॅट यू गिव्ह मी टोटली फ्री. मी त्याच्यासाठी बिलकुल पैसे देणार नाही आहे. ही गोष्ट मला तुझ्याकडनं पाहिजे. कशी द्यायची आहे ती तू तुझं डिसाईड कर. मला परिक्रमाला जायला दंड लागतो, जो इथे मिळणार नाही ऑफकोर्स, बट त्याचं रिप्लिका इथे वॉकिंग स्टिक आहे. मला वॉकिंग स्टिक पाहिजे आणि ती मला फ्री पाहिजे. मी पैसे देणार नाही आहे त्याला, मी खर्च करणार नाही आहे. मी ऑलरेडी खूप खर्च केलेला आहे तिकिटासाठी. मला स्टिक्स दे तू. आणि आय फॉगॉट अबाउट इट. आफ्टर स्टार्टिंग आय स्टार्टेड टू प्रॅक्टिस. एक दिवस मी माझ्या नॉर्मल रोडला जात असताना मला असं थोडंसं इंडिकेशन होतं, लेट मी चेंज माय पार्ट टुडे. म्हणून मी नेहमीच्या रस्ता न जाता डिफरंट वेनी त्या दिवशी गेली. आणि जात असताना मला कुणाच्या तरी घराच्या बाहेर काहीतरी दिसलं. सो आय थॉट समथिंग आहे, बट मला माझ्यावरती ट्रस्ट नव्हता. सो आय वेंट लिटल बिट क्लोजर अँड देन आय सॉ, अँड देन ॲक्च्युली दे वे वॉकिंग स्टिक्स. यूकेमध्ये युजली जेव्हा स्टफ डोनेट करायचं असतं ते पुट इट आउटसाइड. तर मी गेली जवळ आणि बघितलं, दे वर ब्रँड न्यू वॉकिंग स्टिक्स. आय वॉज सरप्राईज. मला वाटलं माईट बी कारमधनं सामान ठेवताना त्यांचं चुकून राहिलं असेल. मी ते पिकअप केलं, घरी गेले त्यांना. मी त्यांचं बेल रिंग केलं आणि आय आस्क्ड की तुमच्या घराच्या बाहेर वॉकिंग स्टिक्स ठेवल्यात, ते हॅव यू फॉरगॉटन अबाउट इट ऑर यू हॅव केप्ट इट. तर तिकडनं एक टीनेज मुलगा बाहेर आला आणि तो बोलला, मैया मी आता गेलो होतो कुठेतरी बर्लिनला और समवेअर, ही हॅड गॉन फॉर कॅम्पिंग आणि त्याला ते वॉकिंग स्टिक्स पाहिजे होता. तो म्हटला की मैया नहीं आंटी, मैंने 1 वीक उसको यूज किया है, आई डोंट नीड इट एनी मोर, आपको चाहिए तो आप लेके जा. सो आई वॉज लाइक आई श्योर. आई सेड यस यस आंटी टेक इट, मेरे को कुछ यूज नहीं है, मेरा काम हो गया है. आई वॉज लाइक ऑन 7 स्काई, यू नो. मैंने वो घर लेके आई एंड देन आई शोड इट टू माई हस्बैंड, बिकॉज तब तक सब लोग थोड़ा सा डरे हुए थे. एंड देन आई टोल्ड हिम I got my walking sticks. Wow. This is something that Maya has given it to me. After this, no question asked. I don't care कि मैं कहाँ जा रही हूँ, कैसे जा रही हूँ, am I going to survive there, how I am going to survive there. But this is such a clear indication कि ओमकारेश्वर में परिक्रमा उठाए, I need to pick it up. But मुझे UK में स्टिक आई है. How and what bigger indication or someone telling me this is a journey for you. इसके बाद मी घरात सगळ्यांना सांगितलं, end to the question की how will I survive? I will survive now. No question asked. I'm just going to go now. And I absolutely took this. हे मला माहित होतं की मेटल चालत नाही, but because this was मैयाचा प्रसाद, I took this and whole of the journey I have done with this walking stick. नर्मदे हर. नर्मदे हर. नाव नर्मदा परिक्रमा मी उचलल्यानंतरचे इन्सिडेंट्स व्हेरी अमेझिंग इन्सिडेंट्स होते. फॅक्ट दॅट मला ॲक्च्युली नर्मदा मैयावरती जरा पण ट्रस्ट नव्हता. सो फ्रॉम तिथनं जर्नी टिल द एंड जेव्हा मला ॲक्च्युली ट्रस्ट आला, त्याच्यामध्ये बरेचसे सिक्वेन्सेस झाले की माझा तो ट्रस्ट येण्यासाठी. बट स्टार्टिंगला जेव्हा मी स्टार्ट केलं जर्नी, तेव्हा
मला जर कोणी विचारलं की तुम्ही नर्मदा परिक्रमा का केली आहे, कशासाठी उचलली आहे, आय हॅड नो क्लू. मी काही आन्सर नव्हता माझ्याकडे, बिकॉज मी काहीच ऐकलं नव्हतं. आय जस्ट स्टार्टेड इट. जेव्हा मी जायला लागलो तेव्हा माझ्याबरोबर एक फेलो वॉकर होता. त्याचा मैयावरती खूप ट्रस्ट होता. तर जाता जाता जर आम्हाला काही प्रॉब्लेम झाले, खाणं पिणं आश्रम, तर मी सारखी त्याला म्हणायचे तेरी मैया से बात कर दे, मैया को बोल दे जरा खाने का बंदोबस्त कर ले, पाणी करून दे, वॉट एव्हर आय नीडेड. आणि 1 वीकसाठी दॅट वॉज रिअली गोईंग गुड. 1 वीक नंतर त्याने मला सांगितलं तुझ्याकडे पण तुझी मैया आहे, तू तुझ्या मैयाशी टॉक कर. मी त्याला म्हटलं माझी मैया माझं ऐकत नाही. म्हणलं तू तुझं, माझं काम होतं आहे ना, दॅट्स इनफ फॉर मी. मला खाणं पिणं राहण्याची सोय झाली, परिक्रमा होतीये माझी, बाकी तू तुझं काम करत राहा. म्हणला नाही मी नाही बोलणार आहे, यू टॉक विथ युअर मैया. आणि त्याच्यानंतर सम ऑफ द अदर इन्सिडेंट्स हॅपन्ड आणि आय हॅड अ मेजर एक्सपिरियन्स विथ मैया. त्याच्यानंतर माझा ट्रस्ट ॲब्सोल्युटली फिक्स झाला, नोईंग दॅट असं कोणतरी आहे जे तुमच्या डोक्यातलं ऐकतंय, अँड सो समवन इज देअर विथ यू अराउंड यू, और ॲक्च्युली यू आर कॅरिंग हर, बट तुमच्या डोक्यात जे काय चाललंय ते मैया ऐकते. मध्ये मैया ह्या परिक्रमेमध्ये सगळ्यांबरोबर असते. मला लाईव्ह एक्सपिरियन्स आलाय म्हणून मी सांगू शकते. बाकी सगळ्यांबरोबर असती, आय थिंक सो. मला मी खूप पॅम्पर्ड चाइल्ड वाटते तिची, बट जस्ट लाईक मला वाटते ती माझीच आहे, असं सगळ्यांचा पण एक्सपिरियन्स असतो. आता माझ्याबरोबर एक प्रभू चालले होते, ते विदाऊट शूज परिक्रमा करत होते. तर आम्ही आज आश्रम डिसाईड करायचो की सकाळी वॉट एव्हर टाइमला स्टार्ट करू, आज इव्हनिंगला आपण इथे स्टॉप करायचं. बट बिकॉज ते विदाऊट शूज होते त्यांना ती जर्नी जास्त डिफिकल्ट पडायची. बट त्यांचा एक प्रॉब्लेम होता की त्यांना हांडियाला पोचायचं होतं आणि त्यांची एक कोर्ट केस चालली होती. तर त्यांना तिथे जाऊन सिग्नेचर्स करायचे होते. तर त्यांची तो लास्ट डेट होती आणि त्यांना होतं की फ्रायडेला त्यांना पोचायचं होतं तिकडे. फ्रायडेला नाही, फ्रायडे का सॅटर्डे, आय थिंक सॅटर्डेला पोचायचं होतं. सॅटर्डेला नव्हतं पोचायचं, ऍक्च्युली त्यांना डेट दिली होती जी सॅटर्डेला होती, आणि समहाव ते आठवडाभर पळत होते त्या डेटला रीच करायला. 3 days पहिले त्यांना रिअलाइज झालं की इट्स गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. म्हणून मग ते रात्री वॉक करायला लागले की आश्रममध्ये यायचे आमच्याबरोबर, आम्ही जिथे आसन टाकायचं ते जेवायचे, बट त्याच्या पुढे ते परत वॉक करत राहायचे पुढे, व्हॉट एव्हर किलोमीटर्स दे कॅन डू. मग सकाळी आम्ही त्यांना जेव्हा कॉल करायचो ते ऑलरेडी निघालेले असायचे, म्हणजे आमच्या आधी स्टार्ट करायचे. बाय द टाइम त्यांचा तो डेट येईल तेव्हा त्या वकिलांनी फोन करून सांगितलं की त्या डेट हॅज कम ऑन अ सॅटर्डे, सो दॅट डेट इज नो मोर व्हॅलिड बिकॉज सॅटर्डेला कोर्ट कचेरी बंद असती. सो दॅट डे हॅज मूव्ह टू मंडे. दॅट गेव हिम 2 grace days. तर दॅट 2 days ग्रेसमध्ये ही कुड हॅव इझिली, म्हणजे तो आरामात तिथे पोहोचणार होता. तर इट्स अ बिग इन्सिडेंट बिकॉज हे म्हणजे डेट कन्फर्म कॅलेंडरमध्ये बघून कशी तरी काहीतरी दिली असेल ना त्यांना, पण ही डेट सॅटर्डेलाच पडणं आणि आम्हाला कोणालाही लक्षात नाही येणार आणि त्यांनी पळणं. बट मेजर त्यांनी काढला होता, त्यांच्या हातनं जो निघत नव्हता तो लास्ट 1-2 दिवसाची जर्नी, पण ती त्यांना बरोबर ग्रेस मिळाली बिकॉज त्यांना मंडे मिळाला. तर ती ग्रेस मिळाली आणि ही कुड गो ऑन दॅट, ही साइंड इट ऑफ, व्हॉट एव्हर त्यांची केस होती ती त्यांची सॉल्व्ह झाली. सो हा एक मेजर इन्सिडेंट होता जो आमच्या ह्याच्यामध्ये झालेला. असाच एक सेकंड इन्सिडेंट होता, आमच्याबरोबर एक प्रभू चालले होते, ते आम्हाला कॅचअप करायला ट्राय करत होते बिकॉज मी त्यांच्या खूप पुढे होते. आणि सकाळी त्यांनी आश्रम सोडल्यावरती चालत असताना पहाटे त्यांना घुंगराचा आवाज येत होता आणि चालता चालता ते घाबरले बिकॉज थोडंसं अजून डार्क होता आणि ते थांबले ऐकायला की त्यांच्या अंगातनंच कुठनं तरी काहीतरी आवाज येत नाहीये ना म्हणून. सो वेन एव्हर ही स्टॉप तो आवाज पण स्टॉप झाला, पण ते चालायला लागला की परत तो आवाज यायला लागला अँड ही रिअलाइज्ड. मग त्यांनी मैयाला सांगितलं मैया जर तू असेल ना प्लीज थांबव, कारण का मला माहिती आहे तू आहे, पण मला भीती वाटते, मी आत्ता रेडी नाही हे एक्सेप्ट करायला. नेक्स्ट स्टेप द आवाज वॉज गॉन. सो असे इन्सिडेंट्स खूप लोकांचे येतात, पण माझ्याबरोबर चालणाऱ्या लोकांबरोबर देर वर अमेझिंग इन्सिडेंट्स. तर असे छोटे मोठे इन्सिडेंट्स, खाण्यापिण्याचे तर अनगिनत इन्सिडेंट्स लोकांबरोबर होतात, बट दीज वर 2 मेजर इन्सिडेंट्स जे माझ्याबरोबर वॉक करणाऱ्या लोकांबरोबर झाले. Shulpani. Shulpani is the
बिगेस्ट टॉक ऑफ द टाउन काइंड ऑफ. हा टॉपिक खूप लोकांना नेहमी लूर करत असतो. बिकॉज रिझन आहे की पहिले म्हणतात, म्हणजे आम्हाला पण असं सांगत होतं की शूलपाणी हा पहिले खूप डेंजर एरिया होता, कारण का तिथे जो कोणी जायचं त्यांच्यावरती अटॅक्स व्हायचे, त्यांचं सगळं सामान चोरीला जायचं, त्यांचं सगळे घेऊन म्हणजे त्यांना इनर्सवरती सोडलं जायचं. तर हे सगळ्या गोष्टी होत्या, बट दे आर नॉट एनी मोर ना. हे पहिलेच्या काळात जेव्हा त्यांचं काय त्याला एक वर्ड आहे, आय डोंट नो, पुनर्स्थापन काहीतरी केलं नव्हतं तोपर्यंत. बट नाव दे आर क्वाईट गुड ऍक्च्युली. ती लोक आता सेवा प्रोव्हाइड करतात तिकडे की कोरा चहा, पाणी अशी सेवा ते देतात. यू पे दॅम लिटल बिट मनी, बट ती लोक आता ते चालवतात. सो ते जे म्हणतात की ते डेंजर साईड आहे, ऍक्च्युली आता तसं काही राहिलं नाहीये. मी शूलपाणीवरनं जाताना आम्हाला मध्ये खप्परमालचे ते माउंटन्स लागतात. दोज आर लिटल बिट ऑफ, बिकॉज ते स्ट्रेट माउंटन्स आहेत तर त्याला थोडंसं डिफिकल्ट टेरेन आहे तो जायला. तो शॉर्टकट पण आहे म्हणून दुसऱ्या रस्त्याने पण लोक जातात, बट दॅट इज शॉर्टकट. आणि प्राचीन रस्ता असं म्हणतात त्याला, म्हणजे प्रॉपर परिक्रमा असते त्या माउंटन्सवरनं जातात. आम्ही जेव्हा तिथे गेलेलो तर आमच्या आय थिंक 2-3 डेज आधीच कोणाला तरी हार्ट अटॅक तिथे आला होता. तर आम्ही आश्रममध्ये जाऊच तोपर्यंत ऑलरेडी 99 लोकांचं डिसाईड झालं होतं की ते तिकडनं जाणार नाही, रस्त्याने जाणार आहे, बिकॉज तो रस्ता डिफिकल्ट आहे. मी तिथे गेल्यावरती आम्ही 2 दिवस आधीच डिसाईड केलं होतं की आम्ही त्या माउंटन्सवरनं जाणार आहे. तिथे गेल्यावरती आमच्याबरोबर जे चालणारे लोक होते त्या सगळ्यांनी डिसाईड केलं, नाही आता ते प्रभूंनी सांगितले कोणाला तरी हार्ट अटॅक आलाय, सो लेट्स नॉट टेक रिस्क, आपण रस्त्याने जाऊ. बट माझं होतं की मैयानी माझ्या डोक्यात टाकलंय अँड इट्स अ कमिटमेंट. म्हणजे तिने जर माझ्या डोक्यात ती गोष्ट टाकली देन मला ह्यातला काहीच माहित नाही. मी तर बुक बघून चालते, बट ती जर म्हणली शूलपाणीनं जायचंय तर देर इज समथिंग, मला त्या खप्परमालमधनंच जायचंय. सो मॉर्निंग मी निघाले तर बघितलं मोस्ट ऑफ द पीपल आर गोईंग बाय द रोड. मी एकटीच होते. तर तिथे एक ते प्रशांत प्रभू म्हणून होते, तर मी त्यांच्याशी टॉक केलं. मी त्यांना म्हटलं की सी मला विप्लाश आहे, मला बॅग उचलता येत नाही पण मी उचलतीये, तर डू यू थिंक माझ्यासाठी हा गुड वे जायला. ते म्हणले तुला पोर्टर देतो, 50 रुपये घेतील आणि जाते. मी म्हणलं नाही, मला माझं सामान स्वतः उचलायचं आहे, माझा कर्मा माझ्याबरोबर चालणार आहे. तर ते म्हणले थोडासा डिफिकल्ट आहे पण तू करशील, जा. सो आय म्हणलं आय ट्रस्ट यू बिकॉज यू स्टे हिअर. तर मी निघते अँड आय स्टार्टेड. मी जेव्हा स्टार्ट केलं तर माझ्याबरोबर कोणी नव्हतं, मागे वळून बघितलं तरी कोणी नव्हतं. मी माउंटनची टिप चढायला लागले तेव्हा आय सॉ की एक प्रभू कोणतरी जॉईन करतात अँड ही वॉज व्हेरी फास्ट वॉकर. बाय द टाइम मी पुढे पोहोचूस तोपर्यंत ते तिथे आले आणि मला म्हणे की मैया तुम्ही जर एकट्या करू शकता तर आम्ही पण करू शकतो. म्हणे तुम्हाला बघितलं आणि मला लाज वाटली की आम्ही इझीवाला रस्ता चूज करतोय, आणि मग ते माझ्या मागे आले आणि माझ्याबरोबर होते. त्याच्यानंतर आम्ही वरती पोहोचूस तोपर्यंत बघितलं तर एक कुठले तरी प्रभू येतात आणि त्यांना डिफिकल्ट जात होतं अँड ही वॉज स्लिपिंग. मग आम्ही थांबलो, थोडंसं खाली गेलो आणि आम्ही आमच्या लाठीने त्यांना सपोर्ट देऊन वरती पिकअप केलं अँड समहाव वी रीच्ड ऑन द टॉप. तिथे जाऊन ते प्रभूंनी पण ॲग्री केलं की त्यांची जर्नी ही झाली नसती, शूलपाणीची मायनस झाली असती, बिकॉज सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे, बट कोणीतरी केल्या म्हणून बाकीचे सगळ्यांनी आला. सो इट वॉज व्हेरी मेजर आमच्यासाठी. प्लस बाय द एंड आम्ही तिथनं खाली उतरून आमचा बाकीचा ग्रुप तिथे जॉईन आम्हाला होत झाला आणि नंतर माउंटन्स अशाच्या ऐवजी असे झाले. सो वी वर वॉकिंग डाऊनवर्ड्स आणि आमच्याबरोबर एक मुलगी होती. मी पुढे होते खूप, ती मुलगी मध्ये होती आणि आमच्याबरोबर चालणारे प्रभू अजून मागे होते. आणि चालता चालता ती मुलगी पडली फेस डाऊन. तर बिकॉज दॅट वॉज स्लो फेसिंग डाऊन, तिचं फेस खाली होतं, पाय वरती होते आणि बॅटवरती लगेज होतं. तर मी मागे जाऊन आणि तो पुढे येऊस तोपर्यंत तिला रोल पण करता येत नव्हतं, बिकॉज ती अशी पडली होती की हलायला जागा नव्हती. तिची आय सेव्ह झाला, नाही तर डोक्याला मस्त टेंगूळ आला होता तिला. बट तिला आम्ही दोघं जण जाऊन सपोर्ट करून तिला फक्त उलट करूस तोपर्यंत एक प्रभूजी आले तिथे. त्यांच्याकडे काही लगेज नव्हतं, लाईट ॲज एअर, काही नव्हतं त्यांच्याकडे. ते आले, त्यांनी ती बॅग एकदम अशी अक्षरशः लाईट वेट आहे जसं काय साधी पर्स करतोय असं पिकअप केली आणि आम्हाला म्हणे हां अगले वाले आश्रम इसको रख देते हैं. आम्ही तिच्यामध्ये एवढं एनग्रॉस्ड होतो की तिला पिकअप करून नीट हे करायला तिला काय लागलंय का. तोपर्यंत त्यांनी सामान घेऊन गेले. आम्ही स्ट्रेट उभं राहूस तोपर्यंत त्यांना बघतोय तर ते नव्हते. म्हटलं अरे
क्या गया लगेज अपना, ते प्रभू तर दिसत सुद्धा नाहीयेत. म्हटलं गेले का काय. आम्ही तिथे वॉक करून आश्रम सोडूच तोपर्यंत आम्हाला ते प्रभू दिसत नव्हते. नंतर मग आम्ही बघितलं की त्या आश्रमच्या इथे ते सामान आहे ठेवलेलं, बट आम्हाला ते दिसले नाहीत कोणी. सो इट वॉज अ व्हेरी गुड इन्सिडेंट. शुल्पानीमध्ये आमच्याबरोबर तो एक झालेला. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस. आम्हाला एक एक्साइटिंग एन्काउंटर झाला. बिग क्वेश्चन की स्टार्ट ऑफ द जर्नीला मी मैयाला नाव लाईक नर्मदा, गंगा जमुना सरस्वती नर्मदा, तिथनं माझी जर्नी. जेव्हा मी नर्मदा मैयाला बिलकुल ट्रस्ट नव्हते करत, झिरो, बिकॉज मला माझा एक्सपिरियन्स नव्हता. आणि टिल द एंड नाव वेन माझी परिक्रमा कम्प्लीट झाली आहे, द डिफरन्स मध्ये काय झाला. फ्रँकली स्पीकिंग, जेव्हा स्टार्ट ऑफ द जर्नी होता, मला कोणी जरी विचारलं तरी पण माझ्याकडे आन्सर नव्हतं द्यायला की मी परिक्रमाला का चालली आहे और वॉट एव्हर, बिकॉज आय डिडंट हॅड इट. मला काही एक्सपिरियन्स नव्हता आणि मला दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सवरती जायचं नव्हतं टिल आय हॅव माय ओन एक्सपिरियन्स. बट फुल ऑफ द परिक्रमा मला मैयाचे एवढे एक्सपिरियन्सेस आलेत की एन नंबर. म्हणजे खाना पिना, शुगर केन ज्यूस, वॉटर, कोल्ड वॉटर, आईस वॉटर, झोपणं, आश्रम, आज मला टॉयलेटच पाहिजे, आज मी ओपनमध्ये नाही जाणार आहे, आज मला शॉवर रूमच पाहिजे. म्हणजे असे छोटे मोठे इन्सिडेंट्स अनगिनत झाले. आणि बाय द एंड जेव्हा मी मैयाला तिथे हे करायला आले, बाय करायला आले, द जर्नी वॉज रिअली डिफिकल्ट फॉर मी. आय कांट टॉक.